नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 9 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक बँकेत भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीलकंठ मिश्रा। अर्थतज्ञ नीलकंठ मिश्रा यांची 4 जून 2026 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयात भारताचे कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 3 वर्षांचा असेल। त्यांनी निवृत्त IAS अधिकारी परमेश्वर अय्यर यांची जागा घेतली आहे। नीलकंठ मिश्रा यांची पार्श्वभूमी बघूया। नियुक्तीपूर्वी ते ॲक्सिस बँकचे मुख्य अर्थतज्ञ होते। त्यांनी ॲक्सिस कॅपिटलमध्ये ग्लोबल रिसर्च प्रमुख आणि पूर्णवेळ संचालक म्हणूनही काम केले आहे। ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अंशकालीन सदस्य आहेत। तसेच UIDAIचे अंशकालीन अध्यक्ष आणि ट्रायचे अंशकालीन अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत। प्रश्न दुसरा आहे, 5 जून 2026 रोजी किती कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 51। 5 जून 2026 रोजी लखनौ येथील लोकभवन येथे 51 कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले। हे पुरस्कार 2021, 2022, 2023 आणि 2024 या वर्षांसाठी देण्यात आले। पुरस्कार प्राप्त कलाकार संगीत, नृत्य, नाटक आणि लोककला क्षेत्राशी संबंधित आहेत। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते। पुढील प्रश्न, भारतीय वायुदलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशुतोष दीक्षित। एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची 5 जून 2026 रोजी भारतीय वायुदलाचे पुढील उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली। ते 1 जुलै 2026 रोजी पदभार स्वीकारणार आहेत। त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांची जागा घेतली आहे। नागेश कपूर यांनी 1 जानेवारी 2026 रोजी VCAS पदाचा कार्यभार स्वीकारला होता। वायुदल उपप्रमुख पदाबद्दल बघूया। वायुदल उपप्रमुख हे भारतीय वायुदलातील वरिष्ठ 3 स्टार पदांपैकी एक आहे। हे पद वायुदल प्रमुखांच्या अधिपत्याखाली कार्य करते। या पदाचे कार्यालय नवी दिल्लीतील एअर मुख्यालयात कार्यरत आहे। एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची कारकीर्द, आशुतोष दीक्षित यांना 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुदलाच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले होते। नियुक्तीपूर्वी ते 1 मे 2005 पासून मुख्य एकात्मिक संरक्षण कर्मचारी म्हणून कार्यरत होते। ते एक अनुभवी फायटर आणि टेस्ट पायलट आहेत। त्यांना 3300 तासांहून अधिक उड्डाणांचा अनुभव आहे। तसेच त्यांनी मिराज 2000, MiG-21 आणि जाग्वार यासह 20 हून अधिक प्रकारची विमाने उडवली आहेत। प्रश्न चौथा आहे, अधिकृत व्हेगन लोगो कोणत्या संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, FSSAI, ज्याचं लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अधिकृत व्हेगन लोगो सादर केला आहे। हा लोगो 1 जुलै 2027 पासून मंजूर व्हेगन अन्नपदार्थांवर अनिवार्य करण्यात येणार आहे। या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना व्हेगन उत्पादने सहज ओळखता यावीत आणि दिशाभूल करणारे दावे रोखणे असा आहे। नवीन व्हेगन लोगोची वैशिष्ट्ये बघा। यामध्ये हिरव्या चौकोनी चौकटीतील डिझाईन बघायला मिळणार आहे। मध्यभागी स्टाईलाइज्ड V अक्षर असेल, अंकुरलेला पानाचे चिन्ह यामध्ये असेल आणि याचा जो रंग असेल तो असेल हिरवा, जो शाश्वतता आणि वनस्पती आधारित अन्नाचे प्रतीक दर्शवतो। प्रश्न 5वा आहे, भारतातून प्रथमच बोटॅनिकल इन्फ्युज्ड मिलेट फंक्शनल फूड्सची सागरी निर्यात कोणत्या देशात करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यूझीलंड। कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच ॲपेडाने, ज्याचं लॉंग फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीने भारतातून प्रथमच वनस्पती आधारित घटकांनी समृद्ध मिलेट फंक्शनल फूड्सची सागरी निर्यात सुलभ केली आहे। ही निर्यात कर्नाटकातून न्यूझीलंडला करण्यात आली। 3 जून 2026 रोजी कर्नाटकातून पहिली सागरी खेप न्यूझीलंडकडे रवाना करण्यात आली। या खेपेमध्ये 1 मेट्रिक टन मूल्यवर्धित
स्थित मिलेट उत्पादने समाविष्ट होते. बँगलोर स्थित MS इन्फिनी ॲग्रोटेक LLP या कंपनीने ही निर्यात केली आहे. बोटॅनिकल इन्फ्युज्ड मिलेट फंक्शनल फूड्स म्हणजे काय? तर ही उत्पादने मिलेटच्या पोषण मूल्यांसोबत वनस्पती आधारित घटकांचे मिश्रण करून तयार केली जातात. तसेच ही उत्पादने अतिरिक्त आरोग्यदायी फायदे देण्यासाठी विकसित करण्यात आली आहेत. प्रश्न 6वा आहे NEVA म्हणजेच नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हा प्रकल्प स्वीकारणारी पश्चिम बंगाल विधानसभा देशातील कितवी विधिमंडळ संस्था ठरली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D 33वे. पश्चिम बंगाल विधानसभेने राष्ट्रीय ई विधान अनुप्रयोग लागू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. यासह NEVA स्वीकारणारी पश्चिम बंगाल ही देशातील 33वी विधिमंडळ संस्था ठरली आहे. या उपक्रमाचा उद्देश विधिमंडळाचे कामकाज डिजिटल करणे, कागदविरहित प्रशासनाला प्रोत्साहन देणे आणि पारदर्शकता वाढविणे असा आहे. हा त्रिपक्षीय सामंजस्य करार केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, एल मुरुगन आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत करण्यात आला. NEVA प्रकल्प म्हणजेच नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हा उपक्रम वन नेशन वन ॲप्लिकेशन या संकल्पनेवर आधारित आहे. याचा उद्देश देशातील सर्व विधिमंडळ संस्थांसाठी एकसमान डिजिटल प्रणाली तयार करणे हा आहे. संसदीय कार्य मंत्रालयानुसार देशातील 21 विधिमंडळ संस्था पूर्णपणे डिजिटल पद्धतीने कार्यरत झाल्या आहेत. प्रश्न 7वा आहे FIFA विश्वचषक 2026 स्पर्धेला कधीपासून सुरुवात होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 11 जून 2026. FIFA विश्वचषक 2026 स्पर्धेला 11 जून 2026 पासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा प्रथमच 3 देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित केली जात आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे या स्पर्धेचे सहयजमान देश आहेत. या स्पर्धेत प्रथमच 48 संघ सहभागी होणार आहेत. अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी न्यूयॉर्क, न्यू जर्सी येथे खेळविण्यात येणार आहे. उद्घाटन सामना मेक्सिको सिटी येथे होणार आहे. स्पर्धेचे स्वरूप बघा. 48 संघांना प्रत्येकी 4 संघांच्या 12 गटांमध्ये यामध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. याशिवाय सर्वोत्तम 8 तृतीय क्रमांकाचे संघही बाद फेरीसाठी पात्र ठरतील. प्रथमच राऊंड ऑफ 32 फेरीचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. यजमान शहरे बघा. कॅनडा, टोरांटो, व्हँक्युव्हर, मेक्सिको, मेक्सिको सिटी, ग्वाडालाहारा, मॉन्टेरे, अमेरिका, ॲटलांटा, बोस्टन, डॅलस विस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मियामी, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया आणि सिएटल. अधिकृत शुभंकर आणि चेंडू तर कॅनडाचा शुभंकर आहे मॅपल म्हणजेच मूस, मेक्सिकोचा शुभंकर आहे झायू म्हणजेच जॅग्वार, अमेरिकेचा शुभंकर आहे क्लच म्हणजेच बाल्ड ईगल आणि अधिकृत चेंडू यामध्ये वापरला जाणार आहे ॲडिडास ट्रायोंडा. प्रश्न 8वा. भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून कोणत्या अभयारण्याला मान्यता देण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त उत्तर प्रदेशमधील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, ज्याला सुरहा ताल या नावानेही ओळखले जाते, तर याला भारताचे 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले आहे. या मान्यतेमुळे भारतातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्रांची संख्या आता 100वर पोहोचली आहे. ही मान्यता रामसर कराराअंतर्गत देण्यात आली आहे. जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात स्थित आहे. अलीकडील रामसर स्थळे बघा. तर एप्रिल 2026 मध्ये शेखा झील पक्षी अभयारण्य, जे की उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे, तर याला 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याआधी जानेवारी 2026 मध्ये पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश आणि छारी ढांड जे आहे गुजरात येथे, तर या अभयारण्याला सुद्धा रामसर स्थळ घोषित करण्यात आले होते. त्याआधी डिसेंबर 2025 मध्ये सिलीसेरह तलाव जे आहे राजस्थान येथे आणि कोपरा जलाशय जे आहे छत्तीसगड येथे, तर यांना सुद्धा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते. प्रश्न 9वा आहे. सर्वाधिक ऑनलाईन क्विज सहभागासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या संस्थेला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B माय भारत.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत माय भारत या युवा सहभाग मंचाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. एका आठवड्यात सर्वाधिक लोकांनी ऑनलाईन क्विझमध्ये सहभाग नोंदवणे या श्रेणीत हा विक्रम नोंदवण्यात आला. एका आठवड्यात 3,90,812 सत्यापित सहभागींनी क्विझ पूर्ण केली. हा विक्रम विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझद्वारे साध्य करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दृष्टिकोनाबाबत युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता. ही क्विझ माय भारत पोर्टलद्वारे आयोजित करण्यात आली. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतामध्ये बँगलोर येथे कॅम्पस स्थापन करण्यासाठी कोणत्या परदेशी विद्यापीठाला मान्यता मिळाली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिव्हरपूल विद्यापीठ. शिक्षण मंत्रालयाने युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलला कर्नाटकातील बँगलोर येथे शाखा कॅम्पस स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे भारत UK शैक्षणिक सहकार्याला चालना मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव आणि UGCचे अध्यक्ष डॉक्टर विनीत जोशी यांनी अधिकृत मंजुरी पत्र प्रदान केले. हे मंजुरी पत्र लिव्हरपूल विद्यापीठ बँगलोरचे प्रोहोस्ट प्राचार्य रिचर्ड ग्रोस यांना देण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि UKच्या परराष्ट्र सचिव येते कोपर उपस्थित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.